जय सियाराम. मी आदित्य सिंह दयानंद पाटील. मी एक आर्किटेक्ट आणि डेव्हलपर आहे. पुण्यामध्ये काम करतो. जगद्गुरु श्री म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर ध्यान, अध्यात्म, प्रवचन, शांतता हे सगळं येतं. पण सोबत मला ते एक क्रिएटिव्ह लीडर, अत्यंत कुशल मॅनेजमेंट स्किल्स असणारे आणि खूप बारीक डिटेल्सवर लक्ष ठेवणारे एक विजनरी वाटतं. मी एक आर्किटेक्ट आणि डेव्हलपर आहे. माझं काम म्हणजे प्लॅन्स, स्ट्रक्चर, डेव्हलपमेंट, साईट, टाइम टेबल इत्यादी. पण जगद्गुरुश्री एखाद्या प्रोजेक्टकडे पाहतात तेव्हा ते नुसती भिंती, कॉलम किंवा स्ट्रक्चर बघत नाहीत. त्यांना नाविन्यता पाहिजे असते. जुन्या रूढी परंपरागत आलेल्या शैली किंवा ते डिझाईन्स हे आहे तसे न स्वीकारता त्यांना एक स्वतःची शैली निर्माण करायची आणि तशी ती शैली निर्माण करायची प्रेरणा किंबहुना ताकद ते आपल्यात देतात. एकदा गोवेश्वर शिवमंदिर साईटवर असताना आम्हाला वाटलं की सगळं परफेक्ट आहे. ड्रॉइंग प्रमाणे काम, वेळेमध्ये सर्व, योग्य मटेरियल, ठरल्याप्रमाणे स्पेसेस हे सर्व चालू होतं. पण जगद्गुरुश्रींनी एक नजर टाकली, थांबले आणि म्हणाले की ही कमान इथे नको, 4 इंच मागे सरकव. आता पूर्ण दगडात काम, 80% ऑलमोस्ट झालेलं, असे जवळपास 12 कमानी. पहिला प्रश्न आला की हे सर्व आत्ता होणार कसं, या स्टेजला होऊ शकेल का? स्टोन मेशनरीचे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आले आणि त्यांनी सुद्धा म्हणाले अभी तो इतना हो गया, अभी ये कैसे पॉसिबल आहे वगैरे. पण लगेच आपल्या जगद्गुरुश्रींनी कागद पेन घेतला आणि ह्या स्टेजला सुद्धा हे काम कसं शक्य आहे हे सहज दाखवले आणि अवघड वाटणारे हे काम सहज सोप्या रीतीने झाले सुद्धा. त्यांची नजर ही 2-4 इंचापासून 200 पिढ्यांपर्यंत आहे. जेव्हा सगळेजण अडचणी बघून थांबतात तेव्हा जगद्गुरुश्री बोलतात, हे करायचंय, मार्ग आपोआप सापडेल. आणि मार्ग तयार होतो. ते मार्ग स्वतः दाखवतात, ते मार्ग स्वतः तयार करतात, घडवून आणतात आणि कौतुक मात्र आमचं करतात आणि आपल्याला त्यात निमित्त होण्याचं भाग्य लागतं. जय सियाराम.